पालघर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सगळीकडे परिसर हा जलमय झाला आहे। नदी नाले ओसंडून वाहत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असून या ठिकाणी शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे। तसेच काही भागात पूर परिस्थिती निर्माण होऊन दळणवळण हे ठप्प झाले आहे। आज पालघर जिल्ह्यात भरपूर पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचे बरेचसे नुकसान झालेले आहे। त्याच्यामुळे शेतात पाणी गेल्याने भाताचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून आम्हाला भात नुकसानाचे पंचनामा नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती आहे। तर अशा वेळेस पालघर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये। पूर परिस्थिती किंवा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली तर एनडीआरएफ टीम किंवा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असे प्रशासनाकडून एकंदरीत आवाहन नागरिकांसाठी करण्यात आले आहे। आपण पाहू शकता की माझ्या मागे जे पण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, या ठिकाणी रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। सगळीकडे जलमय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। तर यासाठी नागरिकांनी सतर्कतेचा इशारा लक्षात घेऊन सावधानगिरी बाळगावी व घरातच राहणे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। टॉप न्यूज मराठी करता महेश भोये, पालघर। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।